प्रीती किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आणि चला तर आपण आज काय बनवूया, तर असं कोण कोण बनवतं गवारीची मिठातली शेंग। तर मी इथं तवा तापत ठेवला, तेल टाकलं अर्धी पळी, जास्त नाही टाकायचं, आणि फक्त सिंपल आणि साध्याच पद्धतीने फक्त इथे मी 2-4 पाण्याने कवळी गवार धुवून घेतली, आणि मला मिठातली गवार कवळी असते की खूप आवडते। आता काय करायचं, आपल्याला फक्त तेल टाकलंय, आता आपल्याला ते धुतलेली गवार, मीठ, आणि बघू आता थोडासा लसूण सोलून टाकते मी। तेल तापते तोपर्यंत 2-3 कुड्या लसणाच्या सोलून घेत। तर बघा छान तेल तापलंय, आणि मी 2-3 लसणाच्या कुड्या अशा सोलल्याने हातानेच त्याला मी नखानेच असं तुकडे केले। तर आता याला आपण छान असं फ्राय करून घेऊ लसणाला। आता आपलं लसूण फ्राय झालं, आता आपण शेंगा टाकून घेऊ। तर मी इथे थोडेसच बनवत आहे, दुसरी भाजी बनवलेली नाही वांग्याची, पण मला आवडतात तळलेल्या शेंगा, आणि डबल भाजी मला आवडते जेवणाबरोबर। आता शेंगा टाकून घेतल्या, आणि छान अशा वाफेवरतीच आपण झाकण ठेवून शिजवून घेऊ। त्याला आता मी हलवून घेते, आणि झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्यायचं, आणि मीठ लास्टला टाकायचं आणि थोडंच टाकायचं। तर आता आपण याच्यावरती स्लो गॅसवरती वाफेवर शिजवून घेऊ। आता इथे झाकण ठेवून छान अशा शिजवून घेऊ आपण 10 मिनिटं। आणि इकडे आपण छान असं वांग बनवलेलं आहे, तर हे बनवलेलं आहे सुनबाईने। आणि आता मी थोडीशी गवार बनवते, इथे भाकरी केलेल्या आहेत, इथे भातही बनवलेला आहे। तर आता थोडीशी आपण गवार बनवून घेऊ। आता आपण ढाकण काढून गवारीमध्ये मीठ टाकून घेऊ। तर बघा आता थोडं मीठ टाकून आपण परत थोडंसं वाफेवर शिजवून घेऊ। मीठ टाकते मी, तर मीठ काही जास्त नाही टाकायचं, थोडंच टाकायचं। तर बघा एवढंच मीठ टाकणार आहे मी, आणि आता मिक्स करून, आता मीठ छान मिक्स करून घेतलं। आता आपण परत थोडंसं झाकण ठेवू, आणि छान अशी वाफेवरती शिजवून घेऊ। तर बघू आपण आता आपले गवार शिजले का। तर छान अशी गवार आपली बघू शकता, छान अशी शिजलेली आहे गवार। कशी वाटते माझे मिठाच्या गवारीची रेसिपी, तर नक्की सांगा, लाईक शेअर सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।